प्रियांकाने आज 10 वर्षानंतर पुन्हा एकदा सावली सदनमध्ये पाऊल ठेवले होते. ही तीच सावली होती जिथे कधी ती नवरी बनून आली होती. हे सुद्धा कधीतरी तिचेच घर होते. बँक अधिकारी मनीष वर्माचे घर. आज ह्या घरामध्ये शोकाकुल वातावरण होते. मृत शरीराला घेऊन जाण्याची तयारी चालू होती. ती मृत व्यक्ती दुसरी कोणी नसून तिच्या नवऱ्याची दुसरी बायको रेखा होती. घरात आल्याबरोबर जमलेली सर्व पाहुणे मंडळी प्रियांकाकडे पाहायला लागली. प्रिया तिच्या सासूजवळ जाऊन उभी राहिली. सरस्वतीताईंच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी प्रियांकाकडे पाहिले आणि त्यांना जास्तच रडू यायला लागले. त्यांच्या मांडीवर रेखाचा 8 वर्षाचा मुलगा अर्जुन होता. घरातील वातावरणामुळे तो खूप घाबरला होता. दूर पुरुषांच्या गर्दीत मनीष उदास बसला होता. अचानक त्याची नजर आईच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या पहिल्या पत्नीकडे गेली आणि तिला पाहून मनीष आश्चर्यचकित झाला, कारण प्रियांका इथे येईल असे त्याला वाटलेच नव्हते. काही वेळाने रेखावर अंतिम संस्कार करण्यात आले. प्रियांका सरस्वतीताईंना आधार देत घरात घेऊन गेली. सरस्वतीताईंनी प्रियाचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाल्या, "प्रिया, तू माझा मान राखलास. तुझ्या ठिकाणी दुसरी कोणी असती तर ती मला नाही ते बोलली असती." त्या पुढे म्हणाल्या, "माझी मनू कशी आहे?" असे बोलताना सरस्वतीताईंचा कंठ दाटून आला होता. प्रियांका म्हणाली, "ती ठीक आहे आई. तिला तिच्या आजीकडे सोडून आले आहे." सरस्वतीताई म्हणाल्या, "प्रिया, आता पुढे अर्जुनचे काय होईल ह्या विचाराने मला खूप भीती वाटत आहे." प्रियाने अर्जुनकडे पाहिले आणि म्हणाली, "आई, त्याचे वडील बघतील पुढे काय करायचे ते. पण आता तुम्ही जास्त बोलू नका. आधीच तुम्हाला बीपीचा त्रास आहे. तुमची तब्येत खराब होईल." प्रिया सरस्वतीताईंना दिलासा देत होती. ती तिथेच एका खुर्चीवर बसली. तिने खोलीत सगळीकडे एक नजर फिरवली आणि तिच्या मनामध्ये वादळ उठले होते. हे तेच घर होते जिथे तिच्या नवऱ्याने तिला लाथाडले होते आणि रेखाबरोबर लग्न केले होते. तेही त्या अवस्थेमध्ये जेव्हा ती आई होणार होती. असा विचार करून तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तिने गुपचूप आपले डोळे पुसले. मनीष मुलीच्या जन्मानंतर एकदाही त्याच्या मुलीला पाहायला आला नव्हता. बहुतेक त्याला जणू हे गरजेचेच वाटले नाही. आपली बायको आणि मुलगी जिवंत आहेत की नाही याची त्याने साधी चौकशी देखील केली नाही. ह्या घरामध्ये फक्त एक सरस्वतीताईच होत्या ज्यांनी प्रियाला स्वतःच्या मुलीपेक्षा देखील जास्त जीव लावला होता, ज्या नेहमी तिच्यासोबत खंबीरपणे उभ्या होत्या. दुसरे लग्न करताना त्यांनी आपल्या मुलाला खूप समजावले होते. त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने आईचे देखील ऐकले नाही आणि शेवटी रेखाबरोबर लग्न केले. प्रिया एक सुसंस्कारी, साधी राहणारी, आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. जेव्हा सरस्वतीताई तिला मनीषसाठी पाहायला तिच्या घरी गेल्या होत्या, तेव्हा त्यांना प्रिया पाहता क्षणी आवडली. प्रिया दिसायला सुंदर तर होतीच, तसेच ती मोठ्यांचा आदर करणारी, सर्व कामात निपुण असणारी मुलगी होती. स्वयंपाकात तर अगदी सुगरण होती. त्यामुळे सरस्वतीताईंना ती त्यांच्या घरासाठी सून म्हणून पसंत पडली. मनीषला देखील ती आवडली. त्यामुळे त्या दोघांचे थाटामाटात लग्न झाले. मनीष बँक अधिकारी होता आणि प्रियांका फक्त 12वी पर्यंत शिकलेली होती. सरस्वतीताईंनी तिचे शिक्षण न पाहता तिच्यातील गुणांची पारख केली होती. लग्न झाल्यानंतर प्रियांकाने सासरच्या घराची जबाबदारी घेतली. घरामध्ये सरस्वतीताई, मनीष यांच्याशिवाय मनीषची धाकटी काकू तसेच त्याच्या 2 चुलत बहिणी राहत होत्या. मनीषच्या काकांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानंतर सरस्वतीताईंनी त्या तिघींना त्यांच्याकडे ठेवून घेतले होते. प्रिया देखील घरामध्ये सर्वांशी हसून खेळून राहायची. थोड्या दिवसातच तिने सर्वांची मनं जिंकली होती. एके दिवशी रात्री सर्व कामे आटोपून प्रिया तिच्या खोलीत गेली. तेव्हा तिचा नवरा मनीष तिला म्हणाला, "प्रियांका, घरातील कामे करायला कामवाली आहे. मग तू एवढी कामे का करतेस? जरा स्वतःलाही वेळ दे. तू अशी काकूबाईसारखी का राहतेस? तुझ्या वयाच्या बायकांकडे बघ, त्या कशा राहतात, आणि तू जरा आरशामध्ये स्वतःला बघ. स्वतःचा अवतार काय करून ठेवला आहेस?" तेव्हा प्रिया त्याला म्हणाली, "हे बघा, घरामध्ये कामवाली आहे
हे मला मान्य आहे. तिला मी घरातील वरवरची कामे सांगते, पण स्वयंपाक घरातील बाईनेच करावा असे मला वाटते. त्यामुळे मला माझ्या माणसांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवायला खूप आवडते आणि हे मी सर्व आनंदाने करते. आणि तुम्ही मला काकूबाई म्हणा किंवा आणखी काही, पण मला असेच राहायला आवडते, कारण मी आधीपासून अशीच राहते. पण तुम्हाला आवडत असेल तर मी फक्त तुमच्यासाठी ह्या खोलीमध्ये तुम्हाला मला ज्या ड्रेसमध्ये पाहायला आवडेल ते ड्रेस नक्की घालेन. तेव्हा मनीष डोक्याला हात लावून म्हणाला, देवा, कोणत्या जमान्यातील मुलीसोबत आईने माझे लग्न लावून दिले आहे कोणास ठाऊक. तिचे असे साधे राहणे म्हणजे साडी नेसणे, लांबसडक केसांना पचपचित तेल लावून वेणी घालणे, कुठे बाहेर फिरायला जाताना मेकअप न करणे, ह्या गोष्टी त्याला अजिबात आवडत नव्हत्या. तो तिला अनेकदा काकूबाई म्हणायचा, तेव्हा ती फक्त हसण्यावारी न्यायची आणि म्हणायची, असू देत मी काकूबाई. तो म्हणायचा, माझ्यासारख्या हँडसम नवऱ्याला तू बायको म्हणून अजिबात शोभत नाहीस. तो असे बोलला की तिला खूप वाईट वाटायचे. असेच एके दिवशी ऑफिसला जाताना त्याची गाडी एका सिग्नलला थांबली. तेव्हा त्याच्या बाजूला थांबलेल्या गाडीमध्ये त्याला रेखा दिसली. सिग्नल सुटल्यानंतर त्याने ड्रायव्हरला समोरच्या गाडीचा पाठलाग करायला सांगितला. गाडी थांबल्यानंतर मनीषने रेखाला आवाज देऊन थांबवले. रेखाने मनीषला पटकन ओळखले, कारण तो कॉलेजमधील सर्वात हुशार मुलगा होता. ते दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. आता ते रोजच भेटायला लागले. रेखा आजच्या जमान्यातील मॉडर्न मुलगी होती. मनीषला रेखा प्रियांकापेक्षा आकर्षक वाटत होती. रेखाला भेटल्यापासून मनीष दररोज नेहमीपेक्षा ऑफिसला लवकर जायला लागला. सुट्टीच्या दिवशी देखील तो घरी थांबत नव्हता. रेखा आणि मनीषच्या भेटीगाठी वाढल्या आणि एके दिवशी त्यांच्यात संबंध आले. त्यामुळे रेखा मनीषला म्हणाली, आता आपल्याला लग्न करावेच लागेल. त्यामुळे आता मनीषकडेही तिच्याशी लग्न करण्याशिवाय पर्याय नव्हता. आज प्रियांका आणि मनीषच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि ह्या वाढदिवसाची भेट म्हणून प्रियांका मनीषला एक आनंदाची बातमी सांगणार होती. तिची सासू म्हणाली, प्रियांका, आज तू मनीषला सरप्राईज दे. मी तुझ्यासाठी एक सुंदर वन पीस ड्रेस आणला आहे, तो घाल आणि मी एका पार्लरवालीला घरी बोलावले आहे. त्यामुळे मस्त तयार हो आणि तुझ्या नवऱ्याला सुखद धक्का दे. असे बोलताच ती लाजली आणि तिच्या खोलीत गेली. ठरल्याप्रमाणे प्रियांकाने आपल्या सासूने दिलेला मस्त असा वन पीस ड्रेस घातला आणि छानसा मेकअप करून मनीषची वाट पाहायला लागली. काही वेळाने दारावरची बेल वाजली. तेव्हा तिची सासू म्हणाली, तूच दरवाजा उघड. प्रियाने दरवाजा उघडला तेव्हा मनीष आणि रेखा दरवाजात उभे होते. आज आपल्या साध्या राहणाऱ्या बायकोला अशा मॉडर्न रूपात पाहून मनीष अवाक राहिला. प्रियांकाला त्या दोघांबद्दल ठाऊक नव्हते, त्यामुळे तिने त्या दोघांना आत बोलावले. मनीष प्रियाकडे सारखा पाहत होता. तेव्हा रेखा त्याला म्हणाली, मनीष, तू बोलणार आहेस की मी बोलू? तिचे असे बोलणे ऐकून प्रियांकाच्या कपाळावर आठ्या पडल्या. मनीष म्हणाला, आई, ही रेखा आहे आणि आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. तेव्हा रेखा म्हणाली, तू मुद्द्याचे बोलणार आहेस की नाही? सरस्वतीताई म्हणाल्या, मुद्द्याचे म्हणजे? तेव्हा मनीष बोलण्याआधी रेखाच म्हणाली, आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हा दोघांनाही लग्न करायचे आहे. तिचे बोलणे ऐकून प्रियांकाला खूप मोठा धक्का बसला आणि ती पटकन खाली बसली. तेव्हा तिची सासू म्हणाली, ए मूर्ख मुली, माझ्या मुलाचे लग्न झाले आहे आणि ही त्याची बायको आहे. ते काही नाही. आत्ताच्या आत्ता ह्या घराबाहेर निघ. अरे मनीष, काय बोलतीये ही मुलगी? तेव्हा मनीषने मान खाली घातली आणि तो म्हणाला, आई, ही बरोबर बोलते आहे. माझे रेखावर प्रेम आहे आणि मलाही तिच्यासोबत लग्न करायचे आहे. सरस्वतीताई म्हणाल्या, घरामध्ये बायको असताना बाहेर असे चाळे करताना तुला लाज कशी वाटली नाही? प्रियांका उठून उभी राहिली आणि म्हणाली, माझ्याकडून अशी कोणती मोठी चूक झाली म्हणून तुम्ही माझा असा विश्वासघात केला? यावर मनीष काही बोलला नाही. तो फक्त म्हणाला, मला रेखाबरोबर लग्न करावेच लागेल. प्रियांका म्हणाली, मग माझे काय? अहो, आज मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार होते, पण ती आनंदाची बातमी मला माझा संसार वाचवण्यासाठी सांगावी लागत आहे, याचे मला वाईट वाटते. मनीष, मी 3 महिन्यांची गरोदर आहे. अजून 6 महिन्यांनी आपल्याला बाळ होईल. तुम्ही अशा परिस्थितीमध्ये जर लग्न केले तर माझे, आपल्या बाळाचे काय होईल? मला सांगा, तुम्ही जर माझी जागा ह्या बाईला दिली
तर माझ्या जगण्याला काय अर्थ राहणार आहे? मनीष म्हणाला, हे बघ, मी तुलाही सांभाळायला तयार आहे. तूही ह्या घरात राहा आणि धाकटी बहीण म्हणून रेखाचा स्वीकार कर. तेव्हा प्रियांका म्हणाली, हे कधीच शक्य होणार नाही. असे बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. खोलीत गेल्याबरोबर तिने पटकन अंगावरचा ड्रेस काढला, मेकअप उतरवला आणि नेहमीप्रमाणे साडी नेसून आणि बॅग घेऊन बाहेर आली. तिला पाहून सरस्वतीताई म्हणाल्या, हे काय प्रिया, तू बॅग घेऊन कुठे चाललीस? अगं, तूच ह्या घरची सून आहेस आणि शेवटपर्यंत तूच राहशील. तेव्हा प्रियांका म्हणाली, मला माफ करा आई, पण मी आता मनीष सोबत राहून स्वतःचा अपमान करू शकत नाही. जर त्यांनी माझी जागा दुसऱ्या कोणाला द्यायचे ठरवलेच आहे तर त्याचा सरळ साधा अर्थ आहे की आता तुमच्या मुलाला माझी गरज नाही. असे बोलून प्रियांकाने अगदी सहज मनीषला मुक्त केले होते. आज ह्या घरात आल्यावर प्रियाला भूतकाळातल्या सर्व गोष्टी आठवायला लागल्या. काही वेळाने ती भूतकाळातून बाहेर आली. तिने तिच्या हातातल्या घड्याळाकडे पाहिले. तिला मनीष परतण्याआधी तिथून निघायचे होते. त्यामुळे ती सरस्वतीताईंना म्हणाली, आई, आता मी निघते. तेव्हा सरस्वतीताई म्हणाल्या, प्रियांका, आज जाऊ नकोस, इथेच थांब बाळा, मी खूप एकटी आहे. प्रियांका म्हणाली, आई, रुचा आणि स्नेहा दोघी आहेत की तुमच्यासोबत? रुचा आणि स्नेहा मनीषच्या चुलत बहिणी होत्या. जेव्हा प्रियांका लग्न करून सासरी आली होती तेव्हा या दोघी तिच्या नणंदा कमी पण मैत्रिणी जास्त बनल्या होत्या. वहिनी, असे बोलून रुचाचा कंठ दाटून आला. आम्ही तर तुमच्यासोबत कधी, असे बोलताना ती रडायला लागली. सरस्वतीताई तिला सारख्या थांब असे म्हणत होत्या, त्यामुळे प्रियांका थांबली. तिने तिच्या आईला फोन करून सांगितले. तेव्हा आईला खूप राग आला होता, पण प्रियांकाने तिच्या आईला कसे तरी समजावले. काही वेळाने ती सरस्वतीताईंसाठी पाणी आणायला किचनकडे जात होती की तिला मनीष किचनमधून येताना दिसला. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले, पण प्रियांकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि रुचाला पाणी आणायला सांगितले. घरात नोकर असूनही आज प्रियांकाने अगदी तसेच घर सांभाळले जसे ती पूर्वी सांभाळत होती. ती सर्व व्यवस्था करत होती. रात्री ती सरस्वतीताईंच्या खोलीमध्ये झोपली होती. सकाळ होताच प्रिया तयार झाली आणि पुन्हा तिचा सामना मनीष सोबत झाला. मनीषला समोर पाहून तिच्या मनामध्ये राग आणि द्वेष निर्माण झाला, पण ही वेळ वाद घालण्याची नव्हती. तिने भले तिच्या सवतीला अनेक वेळा शिव्याशाप दिले होते. खरे तर प्रियांकाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मनीष तिचा विश्वासघात करेल, तिच्या साधेपणाचा फायदा घेईल. पण आता सर्व काही संपले होते. सरस्वतीताईंच्या आवाजाने ती पुन्हा वर्तमानात आली. त्या म्हणाल्या, प्रियांका, संध्याकाळी ये. प्रियांका म्हणाली, आई, पण आता माझी इथे काय गरज आहे? सगळे तर आहेच. असे बोलताना मनीष तिच्याकडे पाहत होता. सरस्वतीताई पुन्हा म्हणाल्या, अगं प्रियांका, तू ये ना संध्याकाळी. मी तर आता ह्या घरामध्ये एकटी पडली आहे. असे बोलताना त्या पुन्हा रडायला लागल्या. त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून प्रियांकाचे डोळे देखील पाण्याने भरले. पण ती काहीही न बोलता निघून गेली आणि संध्याकाळी इच्छा नसताना सुद्धा तिला यावे लागले. नोकरांकडून सर्व कामं करून घेणे, सरस्वतीताईंना काय हवे नको ते पाहणे, हे सारे प्रियांका पाहत होती. मनीषची आत्या प्रियांकाला पाहून म्हणाली, प्रियांका, बरे झाले तू आलीस. अशा वेळेस वहिनीला तुझ्या सोबतीचीच गरज होती. पण रेखाच्या आईच्या डोळ्यांमध्ये ती खटकत होती. प्रियांकाला एकटी बसलेली पाहून रेखाची आई म्हणाली, तू इथे का आलीस? हे घर माझ्या मुलीचे आहे. इथे अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नकोस. प्रियांका म्हणाली, काकी, तुम्ही काळजी करू नका. मला हे घर कधीच फळले नाही. मी माझ्या मुलीबरोबर खुश आहे. मला आता माझ्या आयुष्यामध्ये कोणाचीच गरज नाही. या घरात मी आता कधीच परत येणार नाही. असे बोलून ती खोली बाहेर निघून गेली. दरवाजात मनीष उभा होता. बहुतेक त्याने तिचे बोलणे ऐकले होते. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटत होते की त्याने जे काही ऐकले होते याची त्याला अपेक्षा नव्हती. ती तिथून निघून आली. आता दररोज सरस्वतीताई तिला फोन करत असायच्या. घरामध्ये जे काही घडायचे ते सर्व सांगायच्या. खरे तर हे सर्व ऐकण्याची प्रियांकाची इच्छा होत नव्हती, पण सरस्वतीताईंचे मन राखण्यासाठी ती सर्व ऐकत होती. तिचा आणि मनीषचा घटस्फोट झाल्यानंतर ती एक छोटीशी नोकरी करत होती. खूप काही नाही, पण त्यातून आई आणि मुलीचे व्यवस्थित चालले होते. मनस्वी 10 वर्षांची होती. अभ्यासात खूप हुशार होती. तिला आईचे रूप आणि वडिलांचे व्यक्तित्व दोन्ही लाभले होते. एके दिवशी प्रियांका ऑफिसवरून आली.
फ्रेश होऊन ती चहा बनवतच होती की तेवढ्यात डोअर बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर समोर मनीष उभा होता. त्याच्यासोबत अर्जुनसुद्धा होता. मनीष म्हणाला, मी आत येऊ शकतो का? ती दरवाजातून बाजूला झाली. तेवढ्यात मनूही आतल्या खोलीतून बाहेर धावत आली. तिला पाहून मनीषला धक्का बसला. त्याला असे वाटत होते, देवाने वेळ काढून तिला बनवले आहे. ती अगदी प्रियांकासारखी सुंदर दिसत होती. मनस्वीने मनीषला हात जोडून नमस्कार केला. तो लेकीकडे एकटक पाहत होता. तिचा तेजस्वी चेहरा, मोठे मोठे डोळे आणि ओठ तर अगदी तिच्या आईसारखे. लांबसडक काळेभोर केस आणि नाक मात्र मनीषसारखे होते. मनीष आश्चर्यचकित होऊन मनस्वीकडे पाहत होता. त्याने मनस्वीला हात मिळवण्यासाठी त्याचा हात तिच्या पुढे केला. तेव्हा प्रियांकाने मध्ये येऊन अर्जुनचा हात त्याच्या हातामध्ये ठेवला आणि म्हणाली, मनूबाळा, हा अर्जुन आहे, ह्या काकांचा मुलगा. असे बोलत तिने मनीषकडे पाहिले. आता जा बाळांनो, जाऊन खेळा, असे म्हणताच अर्जुन आणि मनस्वी बाहेर खेळायला गेले. काही वेळ दोघेही शांत बसले होते. तेव्हा मनीष म्हणाला, तू तिला खोटे का बोललीस? मी तिचा बाप आहे, काका नाही. ती माझी मुलगी आहे. तो खूप उदास होऊन बोलत होता. प्रियांका म्हणाली, आज 10 वर्षांनी आठवले का तुम्हाला एक मुलगीही आहे म्हणून? जेव्हा मला घराबाहेर काढले होते तेव्हा मी 3 महिन्यांची गरोदर होते. तेव्हापासून तुम्ही कधी मागे वळून पाहण्याचा प्रयत्न तरी केलात का? की आम्ही दोघी कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहोत म्हणून कधी आम्हाला विचारपूस केली? त्यामुळे ना आता आम्हा दोघींच्या आयुष्यावर तुमचा अधिकार आहे आणि ना आम्हाला तुमची गरज आहे. असे बोलताना तिचा सुंदर चेहरा रागाने लाल झाला होता. तिच्याकडे पाहून मनीष गालातल्या गालात हसत म्हणाला, प्रिया, आज सुद्धा तू रागामध्ये तेवढीच सुंदर दिसत आहेस जशी पूर्वी दिसत होतीस. काहीच बदलले नाही. असे म्हणत तो प्रियांकाच्या जवळ गेला आणि त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला, मुलांना आई आणि वडील दोघांची गरज असते. तेव्हा प्रियांकाने त्याच्या हातातून तिचा हात सोडवला आणि ती भयंकर रागाला गेली आणि म्हणाली, तुमच्या ह्या घाणेरड्या हातांनी मला स्पर्श करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. ह्याच हातांनी तुम्ही तिलाही स्पर्श केला होता ना? त्यामुळे खबरदार, जर यापुढे मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला तर. असे बोलून ती सोफ्यावर जाऊन बसली. तिचे बोलणे ऐकून मनीष घाबरून मागे झाला. मनीषने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, प्रियांका, मला एक संधी दे. आता मी यापुढे कोणतीही चूक करणार नाही. मला ठाऊक आहे माझी चूक अक्षम्य आहे. मी खूप चुकीचे वागलोय, पण तरीही प्लीज तू मला एकदा माफ करशील? प्रियांका म्हणाली, मिस्टर मनीष वर्मा, हँडसम, श्रीमंत कुटुंबातील मुलगा, त्याच्यासाठी तर मुलींची काहीही कमी नाही, हो ना? पण मनीष सर, तुम्ही चुकीच्या ठिकाणी डाव टाकत आहात. इथे तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही. तुमच्या बायकोचा मृत्यू झाला त्यामुळे तुम्हाला माझी आणि तुमच्या मुलीची आठवण आली. ती असताना कुठे होतात तुम्ही? मनीषचा गळा भरून आला होता. तो म्हणाला, अगं मी म्हणालो ना, रेखाबरोबर लग्न करून मी खूप मोठा गुन्हा केला होता. त्यासाठी मला तुझी माफी मागायची होती, पण तुझा सामना करण्याची हिंमत झाली नाही माझी. यावर प्रियांका मोठ्या आवाजात म्हणाली, हे सर्व खोटे आहे. आता तुम्ही मला तुमच्या खोट्या जाळ्यात अडकवू शकत नाही. गेल्या 10 वर्षात सर्व काही बदलले आहे. मनीष, मी आता बरोबर आणि चूकमधील फरक ओळखायला शिकले आहे आणि तुमचा चेहरा मी बरोबर वाचू शकते. तुमच्यासाठी बायकांची काही कमी नाही. त्यामुळे आता कोणत्या तरी मोठ्या खानदानातील किंवा कोणती तरी नोकरी करणारी सुंदर आणि मॉडर्न मुलगी शोधून पटकन लग्न करा. आता ही प्रियांका तुमच्या आयुष्यात पुन्हा परत कधीच येणार नाही. मनीष म्हणाला, बरं ठीक आहे, पण मला सांग, मग तू दुसरे लग्न का केले नाहीस? यासाठीच ना की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस म्हणून? तू मला आणि माझ्या प्रेमाला विसरलेली नाहीस हे मान्य कर. प्रियांका म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. मी तुम्हाला, तुम्ही दिलेल्या धोक्याला, तुम्ही केलेल्या विश्वासघाताला कधीच विसरले नाही आणि विसरणारही नाही. असे बोलून ती हसायला लागली. मी प्रेम केले होते, तेही फक्त तुमच्यावर, एका धोकेबाज माणसाबरोबर, ज्याने मला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का मनीष, तुमच्यासाठी आता माझ्या मनात काहीही नाही, ना प्रेम ना द्वेष. मी तुम्हाला माफ केले ते फक्त माझ्या मनूसाठी, कारण तिच्यामध्ये तुमचा अंश आहे. मनीष म्हणाला, मनस्वी माझी मुलगी आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी कोर्टाकडून तिची कस्टडी घेऊ शकतो. मग तू तेव्हा तुझ्या मुलीला गमावशील आणि तेव्हा धावत येशील माझ्याकडे. त्याचे बोलणे ऐकून
प्रियांकाचा चेहरा निर्विकार झाला होता. ती म्हणाली, तुम्ही मनूला तुमच्यासोबत घेऊन जा. तुम्हाला कोर्ट कचेरीची गरज पडणार नाही. मनीष, तुम्हाला ठाऊक आहे का, मनस्वी माझी कमजोरी नाही तर ताकद आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा स्वार्थ पाहता. आजही तेच करत आहात. पण तुम्ही मनस्वीला मोहरा बनवून मला मिळवू शकणार नाही. प्रियांकाचे बोलणे ऐकून मनीष हताश झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले होते. ज्या माणसाला आजपर्यंत केवळ दुसऱ्यांना रडवणेच ठाऊक होते, तो आज स्वतः रडत होता. प्रियांकाने मनीषच्या चेहऱ्यावर हार पाहिली होती. आज तिने स्वतःबरोबर झालेल्या अन्यायाचा हिशोब बरोबर केला होता. काही वेळाने दोन्ही मुले खेळून आत आली. मनीष मनस्वीकडे पाहायला लागला. त्याला आपल्या मुलीला प्रेमाने जवळ घ्यायचे होते. तिचे लाड करायचे होते. प्रियांकाला पुन्हा त्याच्या आयुष्यात परत आणायचे होते. पण ते आता शक्य नव्हते, कारण त्याच्या मुठीतून वेळ वाळूप्रमाणे निसटून गेली होती. तो उदास नजरेने प्रियांकाकडे पाहत होता. आता तिच्याकडे पाहून त्याला समजले होते की त्याने काय गमावले आहे. प्रियांकाने खूप चांगल्या प्रकारे मनस्वीचे पालनपोषण केले होते. तिने तर आपले कर्तव्य, आपला पत्नी धर्म सर्व काही व्यवस्थित निभावले होते. पण मनीषने तिला धोका देऊन आज तो सर्व काही हरला होता. प्रियांकाने अर्जुनला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि त्याला म्हणाली, पुन्हा येशील ना बाळा दीदीसोबत खेळायला. तेव्हा अर्जुनने आनंदाने होकारार्थी मान हलवली. हा संकेत मनीषसाठी होता की आता त्याची इथे काही गरज नाही. मनीष निराश होऊन परत गेला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? प्रियांकाने बरोबर निर्णय घेतला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.